नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सार लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. मंत्री नितेश राणे एक्सक्लुझिव्ह पहा फक्त कोकण सार लाईव्हवर. आंगणेवाडीच्या जत्रेचं प्रशासनाकडून काटेकोर नियोजन आणि झडपी पंचायत समितीसाठी प्रशासन पोलीस यंत्रणा अलर्ट. आता पाहूया सविस्तर बातम्या. स्वतःचा पराभव दिसू लागल्याने लक्ष्मण रावराणेंनी माझ्या बाबतीत चुकीचं वक्तव्य करून बदनामी केली आहे. यातील जनता याचं उत्तर त्यांना मतपेटीतून देणार आहे, असं प्रत्युत्तर लोरे भाजपा बूथ प्रमुख प्रवीण गव्हाणकर यांनी केलंय. काय म्हणालेत गव्हाणकर, पाहूया. प्रकाश गव्हाणकर, नंबर 2 त्या गावचा बूथ अध्यक्ष म्हणून मी काम करतो आणि बरोबर मी राणे समर्थक म्हणून पण आहे. दिलीप राणे हे माझे गुरु आहेत आणि जी काय टीका केली माझ्यावरती राजू रावराणे यांनी, ती सिंधुदुर्ग बँक म्हणजे माझं 2 लाख रुपये करत आहे. हे साहेबांनी मला व्यवसायासाठी माझ्या घरासाठी हे काढून दिलेलं होतं रावराणेचं. मग त्याच्यावरची टीका केली आहे, ती 2 लाखाची म्हणून टीका केली आहे, ती पूर्णपणे खोटी आहे. आणि त्यांनी राजू सभापती यांनी मला 4-5 दिवस गेले, 4-5 दिवस मला तो ऑफर देतोय की तुला 2 लाख रुपये देतो, मी कर्ज भरतो, ही अशी ऑफर दिली होती. मी ती ऑफर नाकारल्यामुळे माझ्यावरती ही टीका करता आली आणि त्यांचा हा पराभव त्यांना लक्षात येऊन गेला. त्यावरती त्यांचा पराभव लक्षात आल्यामुळे ते आता अशी माझ्यावरती टीका करतायत आणि त्यांना 9 तारीखला समजून येईल की काय आहे ते. आणि आमचा हे दोन्ही उमेदवार, एक पंचायत समिती सिद्धेश रावराणे, पंचायत समिती सदस्य आपले उमेदवार रितेश सुतार, हे आमचे दोन्ही उमेदवार आहे आणि यांना 9 तारीखला समजून येईल. युवकांसाठी काम करणारं नेतृत्व सिद्धेश रावराणे आहे. त्यांच्याकडे युवकांसाठी व्हिजन आहे. असं नेतृत्वच युवा पिढीला हवंय, असं मत भाजपच्या युवा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय. काय म्हणालेत युवा पदाधिकारी आणि कार्यकर्ते, पाहूया. नमस्कार, जय महाराष्ट्र. माझं नाव गुरुराज डोंगरे, युवा तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख. मी गेल्या याच्या आधी मुंबईत राहत होतो आणि आता इकडून स्थायिक झालो. ज्याप्रमाणे मी इकडची कामं बघतोय, ज्याप्रमाणे विकासाची असो, हेल्थ विषयी असो, एज्युकेशन विषयी असो, या सगळ्या मागे चांगली विकासाची कामं इथे चालू आहेत. अशी कामं मी ह्यापूर्वी कधी बघितली नाही. मी इथे गावी यायचो, पण घरोघरी रस्ते गेलेत, आज लोकांच्या दारापर्यंत रस्ते गेलेत. म्हणजे साधारणतः कोणाच्या घरात काही एमर्जन्सी असेल तिथे ॲम्ब्युलन्स पोहोचेल असे रस्ते आमच्या ह्या साहेबांच्या अंतर्गत ही कामं व्यवस्थित झालेली आहेत आणि ह्यापुढे अधिकही होणार आहेत. ठीक आहे. आणि आमचे सिद्धेश रावराणे हे युवा कार्यकर्ते हे आमच्यासाठी आज प्रेरणादायक ठरणार आहेत पुढे ह्या इलेक्शनसाठी. कारण का त्यांनी एक असा विडा उचलला आहे की आम्ही युवा कार्यकर्त्यांसाठी खूप मोठी कामं करायची आहेत. तर त्यांच्यासाठी आज येणाऱ्या हा 27 तारखेला जे इलेक्शन आहे, सिद्धेश 7 तारखेला जे इलेक्शन आहे, त्या 7 तारखेला त्यांना बहुमताने माझ्या मते विजयी करा. तसेच सिद्धी सुतार यांनाही बहुमताने विजयी करा, ही मनापासून अपेक्षा आहे. कारण का मी असा विकास मी यापूर्वी कधीच बघितला नाही सगळ्या गोष्टीसाठी. माझं मत आहे की सिद्धेश सुतार आणि सिद्धेश रावराणे आणि रिद्धी सुतार यांना बहुमताने विजयी करा. नमस्कार, मी सत्यजित रावराणे, एक युवा कार्यकर्ता बीजेपीचा. आज हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन आणि आम्ही त्या दरम्यान प्रचाराला सर्व लोक आम्ही बाहेर पडलेलो आहोत, डोर टू डोअर. तर मी एकच सर्वांना आणि सर्व लोकांना आवाहन करतो, लोरे जिल्हा परिषद मतदारसंघातील, की आपण आपल्या मतदारसंघामध्ये पंचायत समितीला उभं राहिलेले आपले उमेदवार सिद्धेश उर्फ बंटी रावराणे हे तरुण उमेदवार आहेत आणि युवा आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण खूप कामं करून घेणार आहोत. आणि तसेच आपले रितेश सुतार जिल्हा परिषदचे उमेदवार हे आपण युवा तरुणच आहेत. आणि आपण सर्वांनी आपण युवा मंडळीने आणि ज्येष्ठ सर्व लोकांनी एकच ठरवलेलं आहे की यंदा युवा पिढीला एक मान द्यायचा. जुने होऊन गेले 5 वर्ष गेली, 5 वर्षात एक पण आमच्या गावामध्ये विकास कामं झालेली नाहीत. जिल्हा परिषद उमेदवार आमच्या मॅडम जिमाळ मॅडम होत्या, त्यांच्या माध्यमातून एक पण काम आमच्या इकडे झालेलं नाही आहे आणि 5 वर्षामध्ये एकदा पण ते कुठे आमच्या एरियामध्ये फिरलेले पण नाहीयेत आणि कोणाला ते अजून माहीत पण नाहीत कोण आहेत, कसे आहेत ते. त्याच्यामुळे आम्ही सर्व लोकांनी, ज्येष्ठांसोबत सर्व मंडळीने, गावातील सर्व लोकांनी आणि 12 गावातील सर्व लोकांनी ठरवलेलं आहे की यंदा युवा पिढीलाच मतदान द्यायचं आणि युवा पिढीलाच निवडून आणायचं, हेच आम्ही सर्व लोकांनी ठरवलेलं आहे. आणि बीजेपीतील पंचायत समिती उमेदवार
सिद्धेश उर्फ बंटी रावराणे तसेच जिल्हा परिषद उमेदवार रिद्धी रितेश सुतार यांचा विजय फिक्स आहे. 9 तारीखला समजूनच येईल तुम्हाला. लोरे पंचायत समितीचे उमेदवार सिद्धेश रावराणेंचा युवा पिढीबाबत सकारात्मक विचार आहे. त्यांचं युवांबाबतचं धोरण प्रेरणादायी आहे. ते पाहूनच मी माझी उमेदवारी मागे घेतली असं मत ओंकार रावराणेंनी व्यक्त केलंय. काय म्हणालेत रावराणे पाहूया. नमस्कार, मी ओंकार दिगंबर रावराणे. मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता पंचायत समितीसाठी, पण सिद्धेश रावराणे हे बीजेपी कडून अधिकृत उमेदवार होते. त्यांचा युवा नेतृत्व आहे, त्यांचं सुद्धा त्यांच्या विकास कामांचा आढावा घेतलाय मी. त्यांची विकास कामं मी ऐकलेली आहेत, जाहीरनामा बघितलेला आहे आणि माझ्या जी मनात जी विकास कामं होती, जी आहेत लोकांची व्हावीत अशी जी माझी इच्छा होती, ती त्यांच्याकडून जी पूर्ण होणार आहेत ती मी बघितलेली आहेत. म्हणून मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेऊन मी त्यांना समर्थन दिलेलं आहे आणि सगळ्यांना आव्हान आहे की बंटी उर्फ आपले सिद्धेश रावराणे यांना बहुमताने विजयी करायचं आहे, असं सगळ्यांना आव्हान आहे माझं. युवकांचा भरघोस प्रतिसाद आहे या नेतृत्वाला, कारण युवा पिढीचा एक उमेदवार आहे. या अगोदरचे जे आपले उमेदवार होते त्यांनी 5 वर्षात काहीच असं काम झालं नाही की युवा पिढीसाठी काही रोजगार नाही किंवा काय नाही, लघु उद्योगांना प्रोत्साहन नाही, काही नाही. पण आता सिद्धेश रावराणे आहेत, हे आपल्याला युवा पिढीसाठी काम करतील, त्यासाठी मी समर्थन त्यांना दिलेलं आहे आणि नक्कीच ते आपलं काम करतील. मी खरं तर त्याच गोष्टीवर प्रेरित होऊन युवकांसाठी एक काहीतरी नवीन संधी मिळेल आपल्या इकडे, यासाठी मीच फॉर्म पाठी घेतलाय. मला विरोधकांकडून फॉर्म ठेवण्याची खूप ऑफर आलेली की फॉर्म पाठी घेऊ नको हेही सांगण्यात आलं होतं, पण मी उगाच तो फॉर्म ठेवून एक प्रगतीला कुठेतरी हे केलं असतं. त्यामुळे मी फॉर्म मागे घेतलाय आणि सिद्धेश रावराणे यांना मी समर्थन दिलंय आणि नक्कीच 9 तारीखला आपला विजय हा नक्कीच असेल. सिद्धेश रावराणे यांचा विजय बहुमताने होईल. भुईबावडा मतदारसंघाच्या विकासाला प्राधान्य देत प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास करणार असा विश्वास भाजपचे उमेदवार देवानंद पालांडे यांनी नागरिकांना दिलाय. प्रचारादरम्यान त्यांनी विकासाचा स्पष्ट आराखडा मांडत मतदारसंघातील प्रश्नांवर ठोस भूमिका मांडली आहे. आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुईबावडा मतदारसंघात भाजपचे उमेदवार देवानंद पालांडे यांचा प्रचार वेग घेतोय. गावभेट कार्यक्रमाच्या माध्यमातून ते थेट नागरिकांशी संवाद साधतायत. पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि रोजगार या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी केलाय. प्रत्येक गावाच्या गरजांचा सखोल अभ्यास करून नियोजनबद्ध विकास केला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय. या मतदारसंघात नासिर काझी, भालचंद्र साठे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं झाली आहेत. भविष्यात त्यांच्या नेतृत्वाखाली उर्वरित कामं करणार आहे. विकास हाच माझा ध्यास आहे. प्रत्येक गावाचा सन्मान आणि सर्वांगीण विकास करून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार आहे, असे पालांडेंनी अभिवचन दिलंय. गावागावातून प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विकासाच्या मुद्द्यावर नागरिकांचा पाठिंबाही वाढतोय. सर्वप्रथम आपल्या मुंगे गावातल्या ग्रामस्थांना मी खूप धन्यवाद देतो, कारण या गावातील उमेदवार होते ते उभाटा पक्षाचे, त्यांना अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी आश्वासन दिलं होतं. त्यानंतर त्यांना आयपी फॉर्म नाकारला, अपक्ष ठेवलं, परंतु त्यांची उमेदवारी राहिली होती. तर ती उमेदवारी या गावातील राहिली असल्यामुळे या गावातील लोकांची पण मगाशी दत्ता मोरेने म्हटल्याप्रमाणे अडचण झाली होती. तर एखाद्या गावातला व्यक्ती उभा असतो त्यावेळेस गावातल्या गोष्टीची मी खरोखरच काळजी घेईन. माझ्या हातून किती विकास कामे मार्गी लागतील काय न लागतील हा पुढचा विषय झाला, पण मी खरोखर प्रयत्न 100% करेन, हा मी आजच्या निमित्तानं तुम्हाला शब्द देतो. माझ्याकडून तुमच्या सार्वजनिक हिताची कामं, विकास कामं असोत किंवा वैयक्तिक कोणाच्या अडीअडचणी असोत, माझ्याकडे ज्या येतील तर त्या मी सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेन. एवढंच मी आजच्या या निमित्ताने तुम्हाला आश्वासन देईन. बाकी काही विकासाची कामं आपली काही चालू आहेत, काही मंजूर आहेत, काही व्हायचे आहेत. हे बरेचसे विषय या अगोदर नासिरबाई आहेत, साठेदादा आहेत, त्यांच्या माध्यमातून सुरू आहेत, काही करायचे आहेत. या सगळ्या चर्चा यापूर्वी सगळ्या आपल्या झाल्या आहेत, चालू आहेत. तर त्या चर्चा अगदी तुमच्याकडे आणि काही राहिल्या असतील तर त्याच्यासाठी नासिरबाई येणार आहेत, साठेदादा येणार आहेत. मी जरी आजचा उमेदवार असलो तरी यापूर्वीची सर्व जबाबदारी त्या 2 व्यक्तींवर आहे. मी जे काय करणार ते त्या दोघांच्या मार्गदर्शनानुसारच पुढे चालवणार आहे. तर तुमचे काही अगदी लहान मोठे विषय आहेत तर यानंतर ते सुद्धा येतील,
त्यावेळेस त्यांच्या कानावर तुम्ही घाला. माझ्याकडून जे काय होण्यासारखं काय करण्यासारखं आहे ते मी करेन, एवढंच मी आजच्या निमित्ताने तुम्हाला. मी वेळ प्रसंगाला धावून जाणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे जनता मला साथ देईल असा विश्वास शिवसेनेचे आरुंदा जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार सुदन उर्फ सुधा कौठणकर यांनी व्यक्त केला. नमस्कार, मी सुदन उर्फ सुधा कौठणकर. तसे माझे पंचायत समिती सहकारी राहिलेले शेखर मांजरेकर या घातलेल्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी, आमचे राणेसाहेब, निलेश राणेसाहेब, नितेश राणेसाहेब, तसेच आमचे संजू परब साहेब, तसेच आमदार दीपकभाई केसरकर साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे तो मी सार्थकी लावण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. माझे 100% देणार मी त्यांना. तसेच तुम्ही बोललात व्हिजनचं बोलायचं तर मी एक सर्वसामान्य घरात जन्माला आलेलो असून मी कौठण गावातच राहतो. हाकेसरशी मी कोणाच्याही वेळ प्रसंगाला धावत असतो. सामाजिक कार्यात आम्ही कायमच पुढे असतो. फक्त राजकारण आम्ही जास्त केलं नाही, पण काही कारणास्तव आम्हाला राजकारणात उतरावं लागायचं. कारण सगळ्या जनतेचं माझ्याकडे आग्रह होता की इथे गेले बरेच वर्ष काही विकास झालेला नाही. बरेच बेरोजगार आमचे कामासाठी गोव्यात कामाला जात असतात. त्याच्यामुळे माझं पहिलं विजन असेल कुठेतरी उद्योगधंदा आणण्याचा. हा माझा पहिला प्रयत्न असेल. आपली इथे बाजूला जी कंपनी आहे काही कारणास्तव ती बंद आहे, पण त्याचा मी नक्कीच पाठपुरावा करणार आणि तिथे चांगले उद्योग आणून इथल्या बेरोजगारांना काम मिळेल ह्याची मी सोय करेन. दुसरी गोष्ट, इथे रस्त्याचे विषय आहेत, पाण्याची गैरसोय आहे, शाळेचा प्रश्न आहे. हे सगळे विषय घेऊन मी विकासात्मक धोरण ठेवूनच या घातलेल्या निवडणुकीमध्ये मी उतरलेलो आहे आणि त्याच्यात मला नक्की यश भेटेल आणि ही जनता मला संपूर्ण पाठीशी राहून आमच्या दोघांवर विश्वास ठेवून आम्हाला बहुसंख्य मताने निवडून देतील याच्यात तीळ मात्र शंका नाही. हो, नक्कीच करणार. मी बोलल्याप्रमाणे नक्कीच करणार. काही प्रॉब्लेम आहेत तिथे ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच्यातनं चांगला मध्यबिंदू काढून मी वेळ प्रसंगी मुख्यमंत्र्यापर्यंत, उपमुख्यमंत्री तर आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन, निलेश राणे तुम्हाला माहीतच आहेत, निलेश राणे साहेब आक्रमकरित्या कुठलीही गोष्ट हाताळतात, मी त्यांच्यापर्यंत जाऊन बसेन. पण हा जो प्रोजेक्ट आहे तो उभा राहण्यासाठी मी माझे 100% देईन. दीपक केसरकर मंत्री असताना त्यांनी बॅकवॉटर तेरेखोलच्या खाडीत एक पर्यटन प्रकल्प प्रस्तावित केला होता, बोटिंग वगैरे असं. ते मार्गी लावण्यासाठी तुमचा काय पाठपुरावा असेल? दीपक भाईंनी मला वाटतं केलेला बराचसा प्रयत्न त्यांचा सफल झाला. काही राहिले कारण काहीसा जमिनींचा विषय आहे, म्हणजे रोडचे प्रॉब्लेम आहे, पण त्याचा पण मी पाठपुरावा नक्की करेन. एक दुसरा विषय, तुम्ही या ठिकाणी मातबर आहात, परंतु तुम्हाला महायुतीला सीट सुटलेली असताना या ठिकाणी तुमच्यात काही लोकांनी बंडखोरी केलेली आहे. ती शमवण्यासाठी तुम्ही नेमका कोणती व्यूहरचना आखणार? पहिली गोष्ट, मी मातबर नाही, मी एक क्षुल्लक कार्यकर्ता आहे, जनतेच्या मनातील कार्यकर्ता आहे. प्रत्येकाच्या मनामनात माझं स्थान आहे. त्याच्यामुळे मी मातब्बर असा वगैरे काही नाही. कसं असतं, काम करत असताना जे जुनं कोणी काय केलं नाही केलं ह्याच्यापेक्षा आपण काय करायचं ह्याच्यावर मी भर देणार आहे. वैभववाडी तालुक्यातील रस्त्यांची कामं काही ठराविक लोकांना देऊन सत्ताधारी मलिदा खातायत. खास करून कोकीसरे जिल्हा परिषद मतदारसंघात अनेक रस्त्यांची कामं एकच ठेकेदार करीत आहेत. ती सर्व कामे अपूर्ण असून या कामांमुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागतोय. सत्ताधाऱ्यांच्या धोरणामुळे येथील नागरिकांना धूळ खावी लागते. ही धूळ येणाऱ्या निवडणुकीत मतदार सत्ताधाऱ्यांच्या तोंडावर मारतील अशी टीका ठाकरे शिवसेनेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर यांनी केली आहे. काय म्हणालेत सरवणकर पाहूया. आज वैभववाडी तालुक्यातील रस्त्यांच्या अवस्थेबद्दल मला काही गोष्टी प्रकट करायच्या आहेत. आमचा हा उंबर्डे म्हणजे कुसूर ते दीक्षी हा रस्ता गेले 10 वर्ष हा प्रलंबित आहे आणि त्याचं म्हणजे काम त्याचं काढलं, त्याचे परत रखडपट्टी परत गेले अनेक वर्ष यातून ते करायचा प्रयत्न करतायत. नारळ फोडतायत. मला वाटतं 5-6 वेळा त्यांनी नारळ फोडायचा प्रयत्न केला. त्याच्यात पालकमंत्री साहेब आमचे
यांनी 3 ते 4 वेळा त्याचं उद्घाटन केलं आणि नंतर काम काय झालं नाही. पण निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे थोडंसं कामाची जुजबी सुरुवात केली आहे. परंतु जी दुर्व्यवस्था हुंबडे, कुसूर, दीक्षी, त्याचप्रमाणे पुढे आमच्या कुसूर फाटा ते गवळदेव वाडी, करूळ कुंभवडे ह्या रस्त्याची जी अवस्था आहे ही सर्वत्र वैभववाडीत तुम्हाला पाहायला मिळेल. अनेक रस्ते अशा अवस्थेत आहेत. बरेचसे वयस्कर लोक या रस्त्यातनं प्रवास करत असतात. बरेच वेळा डॉक्टरनी त्यांना मणक्याचे एक्सरे काढायला सांगितलेले आहेत. एवढी वाईट अवस्था या रस्त्यांची आहेत. बरेच पेन्शनर लोक गावी यायला घाबरतात, राहायला घाबरतात, कारण इकडची आरोग्य व्यवस्था तर ठीक नाहीच आहे. त्यामुळेच बरेच वेळा कणकवलीला जावं लागतं किंवा कोल्हापूरला जावं लागतं. पण जे मार्ग वाडीतनंच बाहेर पडणारे आहेत ते कुठेतरी अशा प्रकारे गलथान असल्यामुळे या प्रशासनाचा आणि एकच कॉन्ट्रॅक्टर जर सगळेच कॉन्ट्रॅक्ट घेत असेल आणि त्याला जर राजाश्रय असेल तर त्याला कोणाची भीती नाही, त्याला प्रश्न विचारणारे माणसं नाहीत असं त्याला वाटतं. आणि त्यामुळे हे प्रश्न लोकांचे आहेत, अडचणी आहेत, त्या आहेत तशा राहतात. तर मला आज या रस्त्यांचं सांगायचं आहे की कुठेतरी या लोकांनी ह्याचा विचार करायला पाहिजे की आपला मार्ग, रस्ता म्हणजे आपला मार्ग असतो वाहतुकीचा, आणि तो वाहतुकीचा मार्ग इकडच्या शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, इथून वैभववाडीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असेल, इथून आरोग्यासाठी जाणाऱ्या आमच्या वयोवृद्ध लोकांसाठी असेल, महिलांसाठी असेल, हा वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग असतो. परंतु हा दुवा कुठेतरी कमकुवत झालेला आहे आणि येथील पालकमंत्र्यांचं किंवा इकडच्या स्थानिक प्रतिनिधींचं सुद्धा, कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत केवळ भाजपाची सत्ता असल्यामुळे यांचं कोणत्याही प्रकारचं व्यवस्थापनावर लक्ष नाही, प्रशासनावर लक्ष नाही, आणि त्यामुळे प्रशासनाची मुजोरी आहे. त्यांना जनतेचं, नागरिकांचे हाल होत आहेत हे सुद्धा दिसत नाहीये. रोम जळत आहे आणि राजा निडो वाजवत आहे अशी परिस्थिती आहे. आणि हा रस्ता आहे तो एकाच कॉन्ट्रॅक्टरला, या सगळ्या वैभववाडीतले जे राजश्रयित कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना दिले गेलेले आहेत आणि ते बिनधास्तपणे आरामशीर ज्यांना वेळ मिळेल त्याप्रमाणे ते करतायत. अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामं आपल्याला दिसतील, तर त्याला कारण आहे होणारा भ्रष्टाचार. यातनं बराचसा मोठा भ्रष्टाचार म्हणजे कमिशन्स सुद्धा या सगळ्या सत्तेत असलेल्या लोकांपासून, प्रशासनात असलेल्या लोकांपासून मिळत आहेत. त्यामुळे आज ही रस्त्याची दुर्व्यवस्था झालेली आहे, म्हणजे रस्त्याची म्हणजे येथील नागरिकांची, येथील मतदारांची ही दुर्व्यवस्था होते. कारण तोच रस्ता हा कोणताही प्रतिनिधी किंवा कोणताही कॉन्ट्रॅक्टर वापरत नाही, त्यांना यांच्या वेदना कळत नाही आणि त्या नागरिकांच्या ज्या वेदना होतात त्यांच्या ह्या धुळीतनं त्यांना जावं लागतं. त्या धुळीतनं जात असताना त्यांच्या तोंडावर जी धूळफेक होते, आज निवडणुकीच्या माध्यमातून मतदानाच्या दिवशी ही धूळफेक ते पुन्हा परततील व्याजासहित त्यांच्या तोंडावर. ही मला ह्या ठिकाणची अवस्था आहे आणि त्याच्यात आता ह्याप्रमाणे जनता त्याचं काहीतरी उत्तर देईल एवढं मला वाटतं. लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या भराडी देवी आंगणेवाडी यात्रा 9 फेब्रुवारीला होते. या यात्रेसाठी मुंबईकर, कोकणवासीय तसेच देशभरातून भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर मुंबईहून यात्रेसाठी येणाऱ्यांसाठी विशेष ट्रेन सोडण्यात आल्या. कोकण रेल्वे मार्गावरून चाकरमान्यांसाठी आंगणेवाडीच्या जत्रेसाठी विशेष गाड्या सोडण्यात आल्या. यानुसार कोकण रेल्वे मार्गावर साप्ताहिक विशेष ट्रेन नंबर 0103 लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव जंक्शन ही आठवडा विशेष 8 आणि 10 फेब्रुवारी 2026 ला धावणार आहे. ही ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी 7:55 सुटून त्याच दिवशी रात्री 10 वाजता मडगावला पोहोचेल. तर ट्रेन नंबर 01004 मडगाव जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनस ही 7 आणि 9 फेब्रुवारी 2026 ला मडगाववरून संध्याकाळी 4:30 वाजता सुटून लोकमान्य टिळक टर्मिनस इथं दुसऱ्या दिवशी सकाळी 5:50 वाजता पोहोचेल. या ट्रेनचं आरक्षण आजपासून सुरू झालंय.
कोकणामध्ये आंगणेवाडी यात्रेसाठी कोकण रेल्वेने विशेष 2 गाड्यांचं नियोजन केलेलं आहे. दिनांक 7 आणि 9 तारीखला ह्या विशेष गाड्यांचं नियोजन केलेलं आहे. मडगाववरून LTT पर्यंत ही विशेष गाडी जाणार आहे. आपण या कणकवली स्थानक आहोत. कणकवली स्थानकामध्ये पाहतो की नेहमीच वर्दळ असते मोठ्या प्रमाणात आणि या विशेष गाड्या सोडल्यामुळे कुठेतरी एक भाविक आणि नागरिक समाधान व्यक्त करत आहेत आणि एकंदरीत जर बघितलं तर या अंगणेवाडीसाठी विशेष नियोजन केल्यामुळे नागरिक देखील एक समाधान व्यक्त करतात. काय सांगाल, विशेष गाडी कोकण रेल्वेने अंगणेवाडी यात्रेसाठी सोडली आहे? अरे खूप चांगलं केलं आहे समजला. अनेक चांगला केला पाहिजे समजला. अनेक एक दोन गाड्या वाढवल्या पाहिजे का येणारे भाविक लोक भरपूर आहे समजला. त्याची गैरसोय नाही झाली पाहिजे. हां, कारण देवी भरडे आहे ते देवीची यात्रा आहे समजला. मुंबईवरून लाखो लोक येतात समजला. त्यांची पण सोय झाली पाहिजे समजला. ते तर घेतात समजा संस्थानवाले, पण रेल्वेचं कर्तव्य आहे समजला. त्यांची गैरसोय झाली नाही पाहिजे. बस निश्चितच रेल्वेच्या येणाऱ्या लोकांची ही व्यवस्थित चांगली सोय आहे, चांगलं एक नियोजन आहे रेल्वेचं असं सांगत आहे. नेमकं ह्या रेल्वेचा टायमिंग काय आहे ते अजून मुंबईवरून येण्याचं निश्चित नाही आहे, पण इथून जाण्याचं आहे जे मडगाववरून LTT जाण्या 7 आणि 9 तारीखला ही गाडी सोडली जाईल आणि एकंदरीत जर पाहिलं तर मोठे लाखो भाविक या अंगणेवाडी यात्रेसाठी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उमेश बुचडे, कोकण सात लाईव्ह, कणकवली. कोकीसरे जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपच्या श्रावणी रावराणे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. उंबरडे परिसरात भाजप उमेदवार श्रावणी रावराणे यांच्या प्रचाराला वेग आलाय. मुस्लिम बांधवांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय. हे चित्र सध्या दिसून येत आहे. उंबरडे भागात श्रावणी रावराणे यांच्या प्रचार दौऱ्यादरम्यान मुस्लिम समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या भागातील नेते शेरपुद्दीन बोबडे, रज्जब रमतूल यांच्या नेतृत्वाखाली प्रचार यंत्रणा राबवली जाते. सौ रावराणेंनी हा भाग पेंजून काढलाय. थेट संवाद, भेटीगाठी आणि चर्चा यामधून नागरिकांनी आपल्या समस्या आणि अपेक्षा मांडल्या. विकास, पाणी पुरवठा, रस्ते, शिक्षण आणि रोजगार या मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी मुस्लिम बांधवांनी विकासाला प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. सर्व समाज घटकांना सोबत घेऊन काम करणारा उमेदवार हवा अशा भावना यावेळी नागरिकांनी बोलून दाखवल्या. युवक, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचा सहभागही लक्षणीय होता. रावराणे यांनी मुस्लिम बांधवांच्या समस्या लक्षपूर्वक ऐकून घेतल्या. कोणताही भेदभाव न करता सर्वांसाठी समान विकास साधण्याचा आपला संकल्प असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. उंबरडे भागाच्या विकासासाठी ठोस प्रयत्न केले जातील असा विश्वासही दिलाय. एकूण उंबरडे भागात मुस्लिम बांधवांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा श्रावणी रावराणे यांच्या प्रचारासाठी महत्त्वाचा मानला जात असून आगामी निवडणुकीत या भागाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. पाटिये गावचे थेट सरपंच आणि गावात केलेली विकास कामं, शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणारे प्रवीण गवस आता मणेरी पंचायत समिती मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवत आहेत. प्रवीण गवस अपक्ष उमेदवार म्हणून मणेरी मतदारसंघात उभा राहिलो आणि मी लोकांकडे घरोघरी डोअर टू डोअर प्रचार करीत आहे आणि तो मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकांचा चांगला आशीर्वाद आहे. लोकांच्या आशीर्वादामुळे मी भरगच्च मताने निवडून येणार आहे आणि सर्व लोकांचा प्रतिसाद मला भरपूर आहे. लोकांचा, महिला मंडळांचा, आमच्या गावातील लोकांचा भरपूर सहकार्य आहे. त्यामुळे भरपूर मताने मी विजयी होणार एवढी मला खात्री आहे. मी आता 3 वर्ष झाली थेट सरपंच म्हणून निवडून आलो आहे पाटिये गावामध्ये आणि गव्हर्मेंट ज्या चांगल्या योजना आहे, ज्या फॅसिलिटी आहेत ते सर्व चांगल्याप्रमाणे पार पाडल्या म्हणून मला लोकांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे आणि विकास कामं योग्य त्या रीतीने केली. मी त्यांचं सहकार्य आहेत. तशी माझी भूमिका आहे की जे आमचे खुल्या वर्गासाठी हे आरक्षण असताना OBC किंवा इतर लोकांनी किंवा लेडीजने जे अर्ज भरले ते मुळीच मला मान्य नाही. यापुढे जशी OBCचा जेव्हा सीट मिळते तेव्हा आम्हाला खुल्या वर्गासाठी प्रवेशच मिळत नाही. त्यामुळे हे आमच्या मराठा समाजावर अन्याय झालेला आहे. त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हा आम्ही उमेदवार उभा केलेला आहे आणि याला प्रचंड बहुमताने आम्ही निवडून देणार आहोत. मसुरे जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीचा झंझावती प्रचार सुरू आहे. महायुतीने केलेल्या विकास कामांच्या जोरावर जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार क्षमा हडकर, मसुरे पंचायत समिती उमेदवार संजय ठाकूर, कोळंब पंचायत समिती उमेदवार योजना कांबळी मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास भाजपाचे नेते विलास हडकर यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे.
महायुतीनं जोरदार कंबर कसली आहे. मसुरे जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपा महायुतीच्या उमेदवार क्षमा हडकर, मसुरे पंचायत समितीचे उमेदवार संजय उर्फ छोटू ठाकूर आणि कोळंब पंचायत समिती मतदारसंघातून योजना कांबळी या निवडणूक रिंगणात आहेत. मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन तिन्ही उमेदवारांनी घरोघर प्रचारावर भर दिला. तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते विलास हडकर यांनी व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी पार्टी, रिपब्लिकन पार्टी या महायुतीमार्फत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या लढवल्या जात आहेत. आणि एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण या महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारामध्ये मिळत आहे. आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादीचे असलेले उमेदवार हे मोठ्या संख्येने या ठिकाणी निवडून येणार आहेत. आणि याची सुरुवात बिनविरोध जिल्हा परिषदेचे 8 मतदार आणि पंचायत समितीचे 17 मतदार हे आपल्या जिल्ह्यामध्ये निवडून देऊन एका अर्थाने मतदारांनी दाखवून दिलं आहे की सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पुन्हा एकदा ही महायुतीच्याच पारड्यात जाणार आहेत. आणि आत्ता फक्त भारतीय जनता पार्टी, शिवसेना युतीचे उमेदवार हे एक लोकशाहीतली प्रक्रिया म्हणून या निवडणुकीमध्ये प्रचार करत आहेत. परंतु ही निवडणूक संपूर्ण जिल्ह्यामध्येच एकतर्फी आहे. मसुरा जिल्हा परिषद गटाचा विचार केला तर मसुरा जिल्हा परिषद गट हे आपली भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषद उमेदवार क्षमा हडकर आणि कोळंब पंचायत समितीच्या उमेदवार योजना कांबळी तसंच छोटू ठाकूर हे तिन्ही उमेदवार हे चांगल्या पद्धतीने प्रचारात आघाडी घेतलेले आहेत. त्यांच्याबरोबर असलेले सगळे जे कार्यकर्ते आहेत ते उत्साहामध्ये प्रचारात काम करत आहेत. आणि त्याचं एकमेव कारण की आत्ताचं राजकारण हे विकासाचं राजकारण आहे. कारण साधारणतः 14 सालापूर्वी राजकारण हे नकारात्मक दृष्टिकोनातून चाललेलं होतं. लोकांचा विश्वास उडालेला होता. सुदैवाने 14मध्ये मोदी सरकार केंद्रात आल्यानंतर आणि विशेषतः फडणवीस सरकार 2014मध्ये महाराष्ट्रात आल्यानंतर महायुतीच्या माध्यमातून जी काही कामं चालली आहेत या कामाचा सगळा विचार करताना निश्चितपणे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, अन्य असणारे मित्रपक्ष हे विकासाचं राजकारण करतायत. आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, ग्रामपंचायती हे सगळे लोकप्रतिनिधी हे नरेंद्र मोदी यांच्या विचारांचे असले पाहिजेत. म्हणजे विकासाचं समर्थन करणारे असले पाहिजेत. अशा पद्धतीचं वातावरण हे मतदारांमध्ये आहे. आणि त्याचा निश्चित फायदा हा 7 तारीखला ज्यावेळी मतदान होईल ते मतदान एकतर्फी भारतीय जनता पार्टी आणि त्याची असणारे मित्रपक्ष या महायुतीला होईल. आणि मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी पुन्हा एकदा EVM संबंधी संशय व्यक्त करणारं विरोधकांचं वक्तव्य येईल असा मतदारांचं हे क्रेडिट हे या दोन्ही उमेदवारांना मिळेल. अन्य भारतीय जनता पार्टीच्या आणि मित्रपक्षाच्या सगळ्या उमेदवारांना मिळेल. आणि विरोधक केवळ EVMचा प्रताप अशाच पद्धतीचा एक आरोप हा त्यावेळी करताना दिसतील. भारतीय जनता पार्टीचा भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम. सावंतवाडी संस्थानला 400 वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलाय. याच घराण्याच्या 19व्या पिढीतील सुनबाई युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले नुकत्याच थेट जनतेतून निवडून येत सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या. पोटात मूल असताना त्यांनी ही निवडणूक लढवली आणि जिंकली. आज त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं असून सावंतवाडीच्या इतिहासात पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदावर कार्यरत असताना मातृत्व प्राप्तीचा हा पहिलाच प्रसंग आहे. त्यामुळे या क्षणाची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होणार आहे. सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी तथा नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले आणि युवराज लखमराजे भोसले यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. यामुळे राजघराण्याच्या 20व्या पिढीचा उदय झालाय. नुकतीच युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांनी गरोदर असताना देखील सावंतवाडी नगर परिषदेची निवडणूक लढवली होती. पोटात मूल असताना देखील त्यांनी शहर पिंजून काढलं होतं. राजघराण्याच्या सुरू झालेल्या या राजयोगात आज मातृत्व प्राप्त झाल्यानं आणखीन भर पडली आहे. पुत्ररत्नाच्या रूपानं 400 वर्षांच्या गौरवशाली परंपरेला वारस मिळालाय. दुसरीकडे सावंतवाडीच्या नगराध्यक्ष पदावर कार्यरत असताना मातृत्व प्राप्त होण्याची ही पहिलीच आणि ऐतिहासिक घटना आहे. त्यामुळे सावंतवाडीच्या इतिहासात वेगळी नोंद होणार आहे. युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले या 18व्या नगराध्यक्ष असून 4थ्या महिला नगराध्यक्ष आहेत. यापूर्वी अनारुजुन लोबो, श्वेता शिरोडकर, पल्लवी केसरकर यांनी नगराध्यक्षपद भूषवलं होतं. चूल न मूल सांभाळत असताना सावंतवाडीचा कारभार देखील हाकला होता.
युवराज्ञी रथराजे भोसले यांच्या रूपानं ही परिस्थिती प्रत्यक्ष अनुभवायला येणार आहे. मी जेव्हा 7वें महिने प्रेग्नंट होते तेव्हा पण मी निवडणुकीच्या वेळी घरोघरून जाऊन लोकांची भेट दिली आहे. आपल्या घरी आई असतील, बहीण असतील, आपली मिसेस असतील, त्यांना माहिती आहे की हे एक महिलांसाठी खूप कष्टाच्या टाईम असते. त्यांना त्याच्या हेल्थचा ध्यान ठेवायला लागतो. त्याच्यामध्ये पण मी माझ्या हेल्थवर लक्षात देऊ नये, पण माझे सावंतवाडीचे लोकांसाठी मला जे करायचं होतं त्याच्यासाठी मी घरोघरून गेले आहे. आमच्यासोबत कोणी पण असू दे, सगळ्यांना माहिती होतं आणि सगळ्यांना मला खूप सपोर्ट दिलं की मॅडम आपण काळजी घ्या, इथे नको येऊ, तिथे नको येऊ. पण मी सर्वांना फक्त हे म्हणेन की ते माझी जिद होती सावंतवाडीना एक चांगली जागा करायला. आज पण ते आहे आणि निवडणुकीच्या नंतर आपण आम्हाला भरभरून मत देऊन विजय केले आहे, ते मी विसरणार नाही. नगराध्यक्षपदी कार्यरत असताना आई होण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे सावंतवाडीच्या गौरवशाली इतिहासात अशी ही वेगळी नोंद होणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुरळ जिल्हा परिषद मतदारसंघात ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार सुनील तेली यांनी प्रचारात आघाडी घेतली असून जिल्हा परिषद प्रभागातील मतदारसंघात वाडी वस्त्यांमध्ये डोअर टू डोअर भेट देऊन प्रचाराला वेग दिलाय. पुरळ या मतदारसंघातील जिल्हा परिषदचे सुनील तेली, पंचायत समितीचे सानवी तिर्लोटकर, तिर्लोट पंचायत समितीचे सुनील तिर्लोटकर दररोज विविध गावांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधतात. येथील गावांमधील विकास कामं, मूलभूत सुविधा, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण या संदर्भातील समस्या ऐकून त्या सोडवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यांच्यासोबत ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित राहत आहेत. सर्वप्रथम मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचं अभिनंदन करीन की त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला सर्वप्रथम जी उमेदवारी दिली त्याबद्दल माझ्या पक्षश्रेष्ठींचं आणि माझ्या कार्यकर्त्यांचं मी पुनश्च अभिनंदन करतो. मी जिल्हा परिषद पुरळ या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. मी असं सांगू इच्छितो की गेले 15 वर्ष मी पुरळ ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच, सरपंच, 2 वेळा सरपंच अशी 15 वर्ष मी ग्रामपंचायतीमध्ये काढलेली आहेत. त्याचप्रमाणे नंतरच्या काळात लेडीज आरक्षणानुसार ती ग्रामपंचायत आम्ही आमच्या ग्रामपंचायत गट आमच्याकडे राखण्यात आम्ही यशस्वी झालो. आजही पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर आम्ही माझे कार्यकर्ते आणि आम्ही जोमाने पक्षाचं काम करून उमेदवारी सीट निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहोत. मी असं सांगू इच्छितो की मी उमेदवार म्हणून निवडून आल्यानंतर लोकांचं प्रतिनिधित्व करताना या विभागातील किंवा या मतदारसंघातील ज्या काही समस्या असतील त्या खरोखरच जातीनिशी सोडवण्याचा प्रयत्न करेन. त्यात पाणी, मुख्यतः पाणी, रस्ते आणि शिक्षणाच्या, आरोग्याच्या अनेक सुविधा यापासून हा मतदारसंघ वंचित राहिलेला आहे. त्यामुळे या समस्या सोडवण्याचा माझा आटोकाट प्रयत्न असेल. त्याचप्रमाणे सरकारच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजना लोकांपर्यंत, माझ्या मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करणार आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी इथे पर्यटनाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवून इथला तरुण वर्ग मुंबईला न जाता तो या ठिकाणी या गावच्या मातीतच आपला व्यवसाय उभा करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करेल याच्यासाठी जास्तीत जास्त माझे प्रयत्न असतील. रस्ते पाणी, वाहतूक, रस्ते, पाणी किंवा आरोग्य हे प्रत्येक सरकारचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्य करत असताना काही अडचणी येतात. त्या दृष्टिकोनातून लक्ष घालणं हे माझं आद्य कर्तव्य असेल. त्याप्रमाणे या भागात आपला जगप्रसिद्ध असलेला देवगड आंबा हा विशेषतः पुरळ विभागात असेल. म्हणजे ह्या पुरळ जिल्हा परिषद मध्ये जी आमची 8 गावं आहेत हा एक देवगड आंबा प्रसिद्ध असल्या कारणाने याची जी टेस्ट आहे ती जगभरात सर्वांना माहिती आहे आणि त्या अनुषंगाने इथला शेतकरी
सध्याच्या हवामानानुसार म्हणा किंवा वातावरणानुसार मेटाकुटीस आलेला आहे. तर शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, आंबा बागायतदारांचे प्रश्न, ते जिल्हा पातळीवर मांडण्याचे आटोकाट प्रयत्न करेन. कारण सध्याची परिस्थिती बघता आंबा हा म्हणजे शेतकऱ्याला परवडण्याचा झालेला आहे, उत्पादन करणं परवडण्याचं झालेलं आहे. त्या दृष्टिकोनाने शेतकऱ्यांना विविध योजना कशा असतील, तसंच दुग्ध व्यवसाय असेल, हाही व्यवसाय या ठिकाणी चांगला रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील असू. त्याचप्रमाणे आमच्या या भागातील आंबा बागायतदार आहेत, या आंबा बागायतदारांना त्यांच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, इन्शुरन्सचा भाग एक इथे रखडलेला आहे. कारण त्या दृष्टिकोन कंपन्यांचा फार मोठं आमच्याकडे दुर्लक्ष होतं. शेतकरी इन्शुरन्स काढतात, विमा काढतात, पण विमा कंपन्याकडून पूर्णपणे आमच्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जातात. त्यासाठी सुद्धा, तसेच मच्छीमार व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही शासन दरबारी वेळोवेळी आवाज उठवण्याचा मी प्रयत्न करेन. त्याचप्रमाणे उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची समस्या फार मोठी भेडसावत असते आणि पाण्याचा विषय सुद्धा मार्गी लावण्यासाठी आमचे प्रयत्न असते. उद्धव बाळासाहेब शिवसेना पक्षाचा, उद्धव बाळासाहेब शिवसेना पक्षाचा. सुनील टेली आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सुनील टेली आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दोडामार्गच्या राजकारणात अपक्षांचा दबदबा वाढतोय. मणेरी जिल्हा परिषद मतदारसंघात सुनीता भिसे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होणार असा ठाम विश्वास धुरंधर नेते एकनाथ नाडकर्णी यांनी व्यक्त केला आहे. नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सरपंच, सदस्य, पदाधिकारी प्रचारात सक्रिय झाल्यानं राजकीय वातावरण तापलंय. पाहूया. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला 2 दिवस उरलेले असताना आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रचार केलेला आहे आणि या प्रचारातून आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. एवढा प्रतिसाद मिळतो आहे की तुम्ही येऊ पण जाऊ घरी असं सांगत आहेत सर्व मतदार. तरी आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रचार केलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की आमची उमेदवार जी अपक्ष उमेदवार आहे सुनीता भिसे ही नक्कीच आमची निवडून आहे. सुनीता भिसे यांच्या प्रतिस्पर्धी महायुतीची उमेदवार आहे. काय वाटतं एकंदरीत? नाही, बस कसं आहे, शेवटी उमेदवार आम्ही कुणाला हे देत नाही, नाव ठेवत नाही. परंतु 2-3 उमेदवारामध्ये जनतेनेच सांगितलं की सक्षम उमेदवार कोण आहे आणि त्याप्रमाणे लोक मतदान करणार आहेत याची मला खात्री आहे. आम्ही सुनीता भिसे हिला जर आज पाहिलं तर आज तिची पार्श्वभूमी अशी आहे, कारण तिचे आजोबा विनोदकर गुरुजी हे त्यावेळचे एक धुरंधर राजकारणी होते. बांधा परिसरात ते एक प्रतिष्ठित राजकारणी म्हणून गणले जायचे आणि त्यांचा वारसा आज सुनीता भिसे चालवत आहे आणि त्यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी आम्ही सर्व मतदारसंघातील प्रामुख्याने कळणे गावातील सर्व मतदार आणि मणेरी मतदारसंघातील मतदारांचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यांनी या मतदारसंघाचा जास्तीत जास्त विकास करावा आणि तिला एक सामाजिक बांधिलकीची आवड आहे. कारण तिने सरपंच पदावर असताना तिने जे काही वंचित अशा महिला होत्या त्यांच्या अनेक महिलांची कामं तिने स्वतः जाऊन स्वतःच्या खर्चाने पदरमोड करून तिने मामलेदार ऑफिस म्हणा किंवा आणि अशी काय रेशन कार्ड करणं, महिलांना पेन्शन मिळवून देणं ही कामं तिने खूप मोठ्या प्रमाणात केलेली आहेत आणि अशा सर्व पीडित महिलांचा म्हणा किंवा आणि उपेक्षित महिलांचा म्हणा तिला भरपूर पाठिंबा आहे आणि पक्षाव्यतिरिक्त तिचे एक नावलौकिक आहे, एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ह्याचा फायदा तिला या निवडणुकीत भरपूर होणार आहे हेच मला सांगायचं आहे. लोरे मतदारसंघात भाजपचीच लाट आहे, कारण भाजपच्या माध्यमातून इथं विकास कामं झाली आहेत. विरोधकांनी स्वतःला केलेलं एक काम दाखवावं असं आव्हान लोरे सरपंच विलास नावळे यांनी केलंय. तसेच ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांनी केलेल्या आरोपाला सडेतोड उत्तर दिलंय. काय म्हणालेत नावळे, पाहूया. मी सरपंच म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी सांगतोय की कारण
काल 1-2 ठिकाणी आमच्या समोरचे जे उमेदवार आहेत, ज्याने याच्यापूर्वी सुद्धा पंचायत समिती भोगलेली आहे, आणि काल असे आमच्या उमेदवारांवरती किंवा आमच्या पक्षांवरती काही आरोप केलेत की आत्ताच कामाची सुरुवात का करतात, गेले काही वर्ष सत्ता आहे आणि का करतात. त्यांना मी उत्तर कालच्या प्रचार सभेच्या दरम्यान दिलेलं आहेच. मात्र आम्ही केलेल्या कामांवरती बोलतोय. काय करायचं आहे म्हणण्यापेक्षा तुम्ही 5 वर्ष भोगलात, एक गावात लोरे गावात एक काम दाखवा. पंचायत समितीच्या माध्यमातून तुम्ही केलेली कामं आणि मी सरपंच म्हणून केलेली कामं, मी तुम्हाला समोरासमोर बसतो, आपण समोरासमोर बसूया. मी आवाहन करतो तुमच्या माध्यमातून की समोरच्या उमेदवारांना की तुम्ही पंचायत समिती सभापती असताना जी केलेली कामं आणि मी सरपंच म्हणून असताना केलेली कामं हे दोघांचं टॅली करूया. आणि जर वरचढ झाली तर मी मान्य करेन की तुम्हाला निवडून द्यायला लागेल. पण काही टक्क्यापेक्षा जास्तच, म्हणजे मी 200% त्यांच्यापेक्षा वरचढ आहे सरपंच म्हणून. त्याच्यामुळे या गावाचं वातावरण भाजपसाठी किंवा माझ्या दोन्ही उमेदवारांसाठी, पंचायत समितीचे उमेदवार तरुण उमेदवार आहेत सिद्धेश रावराणे आणि माझ्या जिल्हा परिषदच्या याच गावच्या उमेदवार आहेत रिद्धी सुतार. अतिशय दोन्ही उमेदवार तरुण आहेत. आम्ही सगळेजण त्यांच्या सोबत आहोत. या गावचं मताधिक्य म्हणाल तर मला वाटतं टॉपला, म्हणजे लोरे पंचायत समिती लोरे झेडपी मध्ये आम्ही टॉपला असू, एवढं मात्र नक्की. एक लक्षात घ्या, आम्ही कधीही कुणावर टिप्पणी कुणावरही केलेली नाही. मात्र आता त्यांना समोर दिसू लागले की आता आमचे पराभव त्यांनी मान्य केलेला आहे आणि ह्या पराभवाच्या माध्यमातून गावागावात वाडीवाडीत घराघरातनं आता जशी भांडणं होतील आणि एक गट आम्हाला मिळेल असं त्यांचं एक नवीन चाल त्यांनी सुरू केलेली आहे. पण यात त्यांच्या चालीला माझे लोरेकर किंवा माझ्या वाडीतले गावातील सर्व मंडळी भीक घालणार नाही. कारण लोकांनाही आता समजून चुकले की विकास म्हणजे नेमका काय हे आम्ही दाखवून दिलेला आहे. त्याच्यामुळे असल्या त्यांच्या प्रवृत्तींना गावात येऊन भावाभावात भांडणं लावणे किंवा वाडीवाडी समाजात जी दरी निर्माण करण्याचं काम करतायत. कालच आमचे बूथ अध्यक्ष प्रकाश गव्हाणकर यांच्यावर त्यांनी 2 लाखाचा आरोप केला होता. पण मला वाटतं प्रकाश गव्हाणकरनी त्यांच्या घरातून 2 लाख उचलले नव्हते, ते बँकेचे कर्ज उचललेलं आहे आणि ते तो कर्ज स्वतः भरतोय आणि त्याच्या कर्जापायी तुम्ही बाईट घेऊन लोकांसमोर हे त्यांचं अज्ञान दिसलंय. असले काही गोष्टींकडे लक्ष देणे म्हणजे उमेदवार म्हणून शोभत नाही त्यांना. पंचायत समिती सभापती भोगलेल्या माणसाला असे ते अशोभनीय आहे आणि म्हणून सांगतो की त्यांना आता आरोप करण्याशिवाय काही शिल्लक राहिले नाही. आमच्या एकाही बाईटमध्ये कोणावर आरोप करताना दाखवा. मात्र आज मी बोलतोय त्यांच्यावर, कारण समोरनं आलेल्यावर जशाच तसे उत्तर दिलं पाहिजे म्हणून. एक लक्षात घ्या, दोन्ही उमेदवार जरी आपले असतील तरी पक्ष आणि संघटना ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपले असले तरी काही लोकांमध्ये सुद्धा मतभेद आहेत की मागच्या गेले 5 वर्ष सुद्धा आम्ही त्यांना निवडून दिलं होतं. 5 वर्ष निवडून दिल्यानंतर लोरे गावामध्ये झालेली त्यांच्या माध्यमातून झालेली कामं लोकांसमोर आहेत. त्याने आम्ही असं जाहीर करतो की एक काम दाखवा आणि बक्षीस मिळवा, असंही होऊ शकेल. कारण त्यांच्या ज्या 5 वर्ष गेली ती कदाचित वाया गेली असंही म्हणायला काही हरकत नाहीत. म्हणून आज लोक सगळे भाजप पक्षाच्या मागे उभे आहेत, भाजप पक्षावर काम करतायत. रिद्धी सुतार यांचा विजय निश्चित आहे. नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या श्रीदेवी भराडीच्या यात्रेसाठी आंगणेवाडी सज्ज होते. विक्रमी गर्दी डोळ्यासमोर ठेवून स्थानिक ग्रामस्थ मंडळानं काटेकोरपणे नियोजन केलंय. या यात्रेची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. आंगणेवाडी यात्रोत्सव म्हटला की निरनिराळी दुकानं, हॉटेल्स भाविकांच्या सेवेसाठी असतात. सोमवारी 9 फेब्रुवारीला ही यात्रा होतीये. यात्रेसाठी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ आणि प्रशासन सज्ज झालंय. मंदिराची सजावट आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचं काम सुरू आहे. व्यापारी बांधवांना 2 दिवसांसाठी मुबलक पाणीसाठा करून देण्यात येतो. पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कामी येते. आरोग्याच्या दृष्टीनेही पाणी शुद्धीकरण करून व्यापारी बांधवांना देण्यात येतं. एसटी प्रशासनाकडून मालवण, कणकवली, मसुरे या 3 ठिकाणी बस स्थानकाची उभारणी करण्यात येणार आहे. वीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचं आव्हान असणार आहे. त्यासाठी कर्मचारी मेहनत घेतात. आरोग्य विभागाच्या वतीनेही विशेष खबरदारी घेण्यात येते. आंगणेवाडी यात्रोत्सवात लाखोंच्या संख्येनं भाविक येतात. सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांकडून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. तर काही ठिकाणी आरोग्य,
नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली आहे. सरबत वाटण्याच्या कार्यक्रमापासून ते आरोग्य तपासणीपर्यंतचे अनेक सेवाभावी उपक्रम यात्रेत राबवले जातात. यात्रोत्सवा दिवशीच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा निकाल लागणार आहे, त्यामुळे प्रशासनावर ताण असणार आहे. त्यामुळे संध्याकाळच्या सुमारास नेते मंडळी भराडी देवीचे आशीर्वाद घेण्याची शक्यता आहे. एकूणच आंगणेवाडी सज्ज होत असून लाखो भाविकांचा जनसागर आंगणेवाडीत लोटणार आहे. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. मंत्री नितेश राणे एक्सक्लुझिव्ह पहा फक्त कोकण 7 लाईव्हवर. आंगणेवाडीच्या जत्रेचं प्रशासनाकडून काटेकोर नियोजन आणि झडपी पंचायत समितीसाठी प्रशासन पोलीस यंत्रणा अलर्ट. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.